रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद मिटत नाहीयेत। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं आता म्हटलं जात आहे। थोरवेंना महायुतीत राहायचं नाहीये, ते ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्गावर आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंकडून करण्यात आलेला आहे। थोरवेंनी पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत असा घारेंचा दावा आहे। थोरवे हे वारंवार राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यावर टीका करत होते आजपर्यंत करतायत आणि त्याच पद्धतीने त्यांची आता मला वाटतंय टीका करायची उंची जास्तच घसरत चालले। थोरवेची जी आता ही भारतीय जनता पार्टीवर करणारी होणारी टीका असेल, राष्ट्रवादीवर होणारी टीका असेल, यांची जी आपण जर पावलं बघितली तर यांची पावलं आता उभाटाकडे वळत आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि मी आपल्याला खात्रीने सांगेल का थोरवेंच्यावर खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे। पुढच्या काळामध्ये थोरवे कधीच शिंदे साहेबांना फसवून तो उबाटामध्ये जाऊ शकतो। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भारत, काय चाललंय नेमकं रायगडमध्ये? लागे मॅडम, जसं आपण आता पाहिलं त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी हा जो संघर्ष आहे तो दिवसेंदिवस रायगड जिल्ह्यामध्ये टोकाला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कधी शिवसेनेकडनं राष्ट्रवादी आणि सुनील तटकरे यांना टार्गेट केलं जात आहे, लक्ष केलं जात आहे, तर त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादीकडनं दिलं जात आहे। आता आपण जी प्रतिक्रिया पाहिली ही राष्ट्रवादीचे कर्जतचे विधानसभा अध्यक्ष आहेत सुधाकर घारे, आणि त्यांनी असा गौप्यस्फोट केलाय। त्यांचा असा दावा आहे की शिवसेनेचे कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांची जी पावलं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेत जायची आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोडून ते ठाकरे गटाच्या शिवसेनेला संपर्कात आहेत असा दावा आणि असा आरोप थेट घारे यांनी थोरवे यांच्यावरती केलेला आहे। त्यामुळे एकूणच हा राजकीय गौप्यस्फोट म्हणता येईल, कारण त्यांनी हा दावा करताना लोकसभा निवडणुकीपासून आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतचे दाखले दिलेले आहेत। याशिवाय घारे यांचा असा ठाम दावा आहे की याचे संबंधित असे आवश्यक ते पुरावे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे योग्य वेळेवरती दाखवू। या सर्व प्रकरणावरती आता शिवसेनेकडनं आणि स्वतः आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून काय खुलासा येतो, यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। लागवी मॅडम, अगदी भारत, खरं तर आपण महेंद्र थोरवे यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण सध्या थोरवे फोन उचलत नाहीयेत। पण अर्थात त्यांची देखील प्रतिक्रिया आपण या सगळ्या मुद्द्यावर जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद भारत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।